आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जयंत जो आहे तो आता एकटाच बडबडत असतो, कारण त्याच्या आता माइंडमध्ये प्लॅनिंग सुरू असतात. त्याला असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा आपण जे आहे ते ह्या जानूला आपल्या बाजूनं ठेवायचं, आणि त्याचसाठी जानूला तो अगदीच ना तिच्याबरोबर वेळ घालवत असतो, कारण त्याला उद्या बँगलोरला निघायचं असतं आणि यासाठी तो जानूबरोबर वेळ घालवत असतो. तेच बोलत गप्पा मारत ती लोक डिनरही करत असतात. तेच दुसरीकडे आता लग्नाचा फोटो जो आहे तो श्रीनिवास घेऊन बसलेले असतात. तेच आता लक्ष्मी त्यांच्याजवळ जाते आणि लक्ष्मी त्यांना म्हणत असते की काय चाललं आहे तुमचं. तेव्हाच ते म्हणतात की आपला जुना फोटो पाहत होतो, म्हणजे जेव्हा आपलं नुकतंच लग्न झालं होतं तेव्हा, म्हणजे जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा माझ्याकडे तर काहीच नव्हतं, तरीसुद्धा तू श्रीमंताकडचं घर सोडून माझ्याकडे आली होतीस आणि मग आपण या सगळ्या गोष्टीतून आतापर्यंत वर आलो. मग त्यामुळेच ना मला या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन दिसली जी शेवटपर्यंत तशीच राहिली. मग आता त्याला विचारतात की नक्की कोणती गोष्ट. तेव्हाच लक्ष्मीला श्रीनिवास सांगतात की तू तेव्हाही तितकीच सुंदर दिसायचीस आणि अजूनही तितकीच सुंदर दिसतेस, तुझ्यात कोणताच बदल झालेला नाही, असं देखील आता श्रीनिवास लक्ष्मीला बोलत असतात. त्यावर लक्ष्मी म्हणत असते की काही हो तुमचं, असं बोलून ती थोडीशी लाजत असते. ते श्रीनिवास तिला मायेनं प्रेमानं जवळ घेतात आणि तेव्हाच ना आता त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी सुरू असतात की आपल्याकडे जरी काही नसलं तरीसुद्धा आपण दोघांनी एकमेकांच्या साथीनं इथपर्यंत सगळं काही आणलं आहे. मग आता कसलीही वाट न बघता आपण आता पुढच्या कामाला लागूया. त्याचबरोबर श्रीनिवास हे मायेनं प्रेमाने तिला जवळही घेतात आणि म्हणतात की आता सगळं काही पुढचं चांगलंच होणार आहे. ते दुसरीकडे आता संपतराव जे आहे ते एकत्र सगळीजणं बसलेली असतात आणि त्यांच्या आता चर्चा सुरू असतात. तेच दुसरीकडे आता एकत्र बसलेले असताना संपतरावांचा अचानक फोन वाजतो. संपतरावांचा फोन वाजल्यामुळे संपतराव आता लगेच कॉल उचलायला म्हणून जातात. तेच आता संपतरावांना अर्जंटमध्ये गडचिरोलीला मीटिंगसाठी बोलवलेलं असतं आणि त्याचमुळे आता सगळीजणं संपतरावांकडे पाहू लागतात की नेमकं झालंय तरी काय. तेव्हाच आता संपतराव म्हणतात की गेले काही दिवस मला बरं नव्हतं, त्यामुळेच ना सगळ्यांनीच मीटिंग पुढे ढकलली होती, पण आता मला बरं वाटतंय, तर आता मीटिंग गडचिरोलीला ठेवलेली आहे, सो जावं लागणार आहे. तेव्हा सिद्धू म्हणतो की बाबा तुम्ही ज्या निमित्ताने जाताय तर तुम्ही एक कामही करा, तुम्ही भावनाचा जो आहे तो जाहीरनामासुद्धा द्या, म्हणजे कसं भावनाचा जाहीरनामा गेल्यावर सुद्धा इम्पॅक्ट जरा वेगळा पडू शकतो. संपतराव म्हणतात की हो, पण त्या सगळ्यामध्ये ना इकडे नीलांबरीला संताप येत असतो. नीलांबरी म्हणते की आता जे काही होतंय ते सगळ्या गुण्यागोविंदांनी होतंय, नाही हे सगळं काही मी होऊ देणार नाही, असाही विचार ती करते आणि या संपतचाच गेम वाजवायला लागेल असा विचार करून ना आता तिने पुढचं प्लॅनिंग केलेलं असतं. ते दुसरीकडे आता जयंत आणि जानू बसलेले असतात. जानू बसलेली असतानाच जयंत हा जानूला म्हणत असतो की मला ना तुझ्याबरोबर हा क्वालिटी टाईम स्पेंड करायला खरंच आवडतो, पण तुला मी बघतोय की तू ना नाराज आहेस, नेमकं तुझं नाराज असण्यामागचं कारण तरी काय आहे, असंही आता विचारलं जातं. तेव्हाच ती म्हणत असते की काही नाही, सहज म्हणून सदा मूड नाही आहे. आणि तेव्हाच ना तो एक हॉरर पिक्चरसुद्धा तिला दाखवतो. मग आता तो हॉरर पिक्चर बघून ना जानू थोडी घाबरत असते. जानू आपले डोळे मिटत असते, कारण तिला भीती वाटत असते, पण जयंत हे सगळं काही मुद्दामूनच करत असतो जेणेकरून ना त्याला डाव साधता येईल. ते दुसरीकडे आता इथे जी नीलांबरी असते तिने हे सगळं काही ऐकून घेतलेलं असतं. मग ती विचार करते की तसंही संपतला सांगितलेलं होतं की तुझ्या जीवाला धोका आहे, तर आता मला काहीसं हेच करावं लागेल. आता ह्या संपतलाच उडवायला लागेल. त्यामुळेच ना ती आता लगेच तिच्या माणसाला कॉल करते आणि संपतराव कोणत्या गाडीनं कुठे जाणार आहेत ना याबद्दलची सगळी चौकशी ती करू लागते. मग तिला पूर्ण डिटेल्स भेटतात. तेव्हाच ना ती ठरवते की ह्या संपतला आता संपवायचं, म्हणजेच काय तर ह्या संपतला आता उडवून टाकायचं, गाडीचा ॲक्सिडेंट करायचा, म्हणजे ती भविष्यवाणी खरी ठरेल, असाही काहीसा डावना तिचा असतो. तेच आता दुसरीकडे जयंत आणि जानू बसलेले असतानाच तेव्हाच ना
जयंतला जानू म्हणत असते की आता मला बरं वाटते, ठीक आहे. तेव्हाच ना जानू जयंतला म्हणते की चला आता आपण झोपूया. पण जयंत काही ऐकत नसतो. जयंतचा जानूकडे हट्ट असतो. तो म्हणत असतो की प्लीज गाणं गाऊन दाखव ना. पण जानू म्हणत असते की नको, मला कंटाळा आलाय. पण जयंत तिला मस्का लावतो आणि तिला गाणं गायला सांगतो. तेव्हाच ना जानू गाणं गाते. गाणं गाऊन झाल्यानंतर जानूचा कधी डोळा लागतो जानूलाही कळत नाही. जानू निवांत झोपते. तेच आता तिच्या बाजूला जयंत बसलेला असतो आणि जयंत एकटक जानूकडे बघत असतो. जानूकडनं त्याची आता नजर काही हटत नसते आणि म्हणूनच ना आता जानू ही रात्रभर झोपलेली असताना जयंत तिच्याकडेच बघत राहतो. दुसरीकडे आता संपतराव गाडे पाटील जे आहेत ते आता निघालेले असतात बाहेर. ते आता गडचिरोलीला जात असतानाच तेव्हा ना आता म्हटलं जात असतं की बघा सगळं काही व्यवस्थित होतंय, तर मला असं वाटतं ना की भावनाने सुद्धा यायला हवं असं संपतराव म्हणतात. कारण आता भावना ही पक्षाचा नवीन चेहरा आहे आणि जर ती स्वतःसोबत असेल ना तर उलट लोकांनाही आवडेल तिच्यासोबत जास्त संवाद साधायला. काय मग भावना, काय वाटतं तुला? मला तर आता बाबांची ही कल्पना पटलेली आहे असं देखील आता म्हटलं जातं. त्यावर भावना म्हणते की चालेल मला, पण कसं जायचं? मग तिथे सिद्धू लगेच विमानाची आयोजन करतो. विमान म्हणतो विमानानेच जाऊया. पण आता भावना म्हणत असते की आपल्याला विमानाने फक्त जाता येईल, पण तिकडनं तर गाडी करावीच लागेल ना. संपतराव सुद्धा हेच म्हणतात. पण आता सिद्धूने व्यवस्थित सेटिंग केलेली असते आणि त्यामुळेच ना सिद्धू जेव्हा आता व्यवस्थित सगळी काही सेटिंग करतो तेव्हा आता जाऊन ते भावनाही म्हणते की चालेल चला आता आपण अशा पद्धतीने का होईना जाऊया. मग आता त्यांची तयारी वगैरे करायची सुरू होते. मग आता जेव्हा त्यांचं सगळं तयारी वगैरे करायचं सुरू होतं तेव्हा रेणुका आणि सगळेजण खुश असतात. दुसरीकडे जानूला सकाळी जाग येते. ती समोर बघते तर काय जयंत एकटक तिच्याकडे बघत असतो आणि जेव्हा ती बघते आणि जयंतला विचारते की हे काय जयंत सर, तुम्ही काय रात्रभर जागेच होतात का आणि माझ्याकडेच बघत होतात का? त्यावर जयंत म्हणतो की हो, मी तुझ्याकडेच बघत बसलो होतो. काय आहे ना आता मला मीटिंगसाठी 2 दिवस बाहेर जायचं आहे. म्हटल्यावर मग आता तुझ्याकडे बघून राहण्यापासून कुठचा पर्याय होता का? मग आता ती म्हणत असते की काय तुम्ही पण ना. मग त्यानंतर आता ती विचार करते की कसा काय माझा डोळा लागला. तिला कळत नसतं. निवांत ती कशी झोपून गेली ते. तेच इकडे आता श्रीनिवास यांना जायचं असतं आणि त्यामुळेच ना श्रीनिवास बघत असतात. तेव्हाच ना बँकेला सुद्धा एक ऑर्डर असते, त्यामुळे त्यालाही जायचं असतं. मग आता श्रीनिवास म्हणतात की बँकी तुझं कामही महत्त्वाचं आहे, जा तू तुझं काम करून घे, आपलं काय ते नंतर बघतो. आणि तसंही मी आहे ना, मी एकटा जाऊ शकतो असं देखील आता श्रीनिवास बँकेला सांगत असतात. मग बँकेही आपल्या कामासाठी म्हणून बाहेर पडतो. ते दुसरीकडे आता वरद आलेला असतो. वरदला सुद्धा अभ्यासाला बसवलं जातं. कारण वरद आहे ना सध्या अभ्यासाला खूप जास्त टाळाटाळ करत होता. तेच आता नाश्ता तयार आहे, खाऊनच जा, असेच जाऊ नका असं देखील आता वीणा म्हणत असते. पण वीणाला ते म्हणतात की नको, ऑलरेडी खूप उशीर झाला आहे, पण जाताना सगळं काही चांगलं घडायला हवं असं वाटत असतं. इकडे असणाऱ्या या लक्ष्मीला म्हणून तिने हातावर दहीसुद्धा दिलेलं असतं. ती म्हणत असते की आता सगळं काही चांगलं होईल, तुम्ही आता जाताच आहात तर व्यवस्थित सगळं काही करून या असंही लक्ष्मी आता सांगत असते. इकडे सिद्धू आणि भावना बॅग भरत असतात. तेच आता सिद्धू भावनाला म्हणत असतो की सगळं काही ओके आहे ना, आता तुला बरं वाटतंय ना, उलट आहे ना आपण तिथे गेल्यानंतर सगळ्या काही गोष्टी चांगल्याच होतील. भावना म्हणते की खरंच मला ऐनवेळेला सगळं बोलायला सुचेल का? तर सिद्धू म्हणतो की का नाही सुचणार, उलट तुला सगळं बोलायला तेव्हा सुचतं. आजही बघितलंस ना, लगेच तुला सगळ्या काही गोष्टी सुचल्या आणि म्हणून तर तू सगळ्यांसमोर ते सगळं काही मांडू शकलीस. मग आता नको काळजी करूस असं देखील आता तो तिला म्हणत असतो. तेव्हाच ना दुसरीकडे आता भावना म्हणत असते की तुम्ही सोबत असाल ना तर मला सगळ्या गोष्टी शक्य आहेत, त्यामुळे ना मला अशी भीती वाटत नाही असंही आता भावना सिद्धूला बोलत असते. तेच दुसरीकडे आता नीलांबरीने एकाला सुपारी दिलेली असते, आधी गाडीने उडवायला सांगितलेलं असतं. तेच आता दुसरीकडे ती सांगू लागते की अजून एक महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे ना बघा आता तुम्हाला असं वाटत असेल की जे काही आपलं आधी ठरलं होतं ते, पण तसं नाही आहे. आता आपल्याला विमानाने ती लोक जात आहेत त्यामुळे संपवायचं असंही प्लॅनिंग तिने केलेलं असतं. तेच दुसरीकडे आता जानू ही जात असतानाच ना लगेचच त्या हातामध्ये जयंतच्या रुमाल देत असते आणि हा तुमचा लकी रुमाल आहे असं बोलून ती आता त्या
त्याला म्हणत असते की तुम्ही व्यवस्थित या, आम्ही तुमची वाट बघेन. मग जानूला तो म्हणतो की हे काय तुम्हाला बाहेरपर्यंत सोडायला येणार नाही का? तेव्हा जानू म्हणते की कशाला बाहेरपर्यंत यायचं आहे सोडायला, एकतर तुम्ही जाताय ना तीच गोष्ट मला कशी तरी वाटते. खरं तर तुम्ही जाऊ नका ना सोडून, असंही मुद्दामून ना तोंड देखील का होईना ती बोलत असते. कारण तिला असं वाटत असतं की असं बोलून निदान आपण त्याच्या मनात राज्य तरी निर्माण करू. मुद्दामून ती हे सगळं सुरू असतं, पण एकदा का तो गेला ना का ती सुटकेचा श्वास घेते. मग दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की जेव्हा भावना निघालेली असते तेव्हा भावनाचं औक्षण वगैरे करण्याचं काम इकडे रेणुका करत असते. आणि भावना म्हणत असते की आज मला खूप बरं वाटतंय, तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी आहात. तेच रेणुका म्हणत असते की आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे, तुझं हे काम एकदम व्यवस्थित होईल. आणि तेव्हाच ना इकडे संपतही म्हणत असतात की चला सुनबाई आपल्याला निघायला हवं. मग तेव्हाच ना ती म्हणत असते की हो हो झालंच आहे. मग तेव्हा ती लोक निघत असताना इकडे अचानकपणे ना मागून या आनंदीने भावनाचा पदर पकडलेला असतो. मग भावना थांबते, भावना विचार करते की काय झालंय बाळा. मग आता भावनाला ती म्हणत असते की आई तू तुझी काळजी घे, हां मी तुला सांगितलं आहे ना तशीच व्यवस्थित तू काळजी घे. सिद्धू बाबा तू सुद्धा काळजी घे. मग आम्ही ना आता देवळात जाऊया. तिकडनं रेणुकाला खूप अस्वस्थ वाटत असतं, म्हणून रेणुका आजीना म्हणते की देवळात जाते मी. मग आजी म्हणतात मीही बरेच दिवस गेली नाही आहे, मग मीही येते. मग दुसरीकडे आता इथे असणारी आनंदी म्हणत असते की मी नाही येत, कारण मला घ्यायला वँकी मामा येणार आहे, मी तिकडे जाणार आहे. ठीक आहे चालेल, पण तू काळजी घे असंही सांगितलं जातं. अधिराज म्हणतो की चला मी तुम्हाला सोडायला येतो. दुसरीकडे वीणा आणि त्यासोबत लक्ष्मीची पार्सलची पॅकिंग सुरू असते. तेच आता लक्ष्मीने उलटसुलट पॅकिंग केलेलं असतं. तेव्हा आता वीणा तिला म्हणते की अहो तुम्हाला सांगितलं आहे ना जयंतरावांनी, तुम्ही ते बरोबर चीट वापरत नाही वाटतं आणि त्यामुळेच या सगळा गोंधळ होतो आहे. तुम्ही ना एक काम करा, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या नीट बघा, कारण मला असं वाटतं की काही काम आपलं अर्धवट राहायला नको. त्यामुळेच ना पण तिचा ना आता सारखा डावा डोळा जो आहे तो फडफडत असतो. त्यामुळे काहीतरी विचित्र घडणार आहे का असंही कुठेतरी ना आता वाटत असतं. आणि तेव्हाच ना ती ठरवते की काहीतरी वाटतंय असं विचार करून ती आता थोडंफार का होईना घाबरलेली असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की श्रीनिवास पोचलेले असतात. जेव्हा श्रीनिवास तिथे पोचतात ना तेव्हा श्रीनिवास लांबूनच बघतात आणि मग म्हणत असतात की आता मला तुमच्याकडे बोलवलं होतं, थोडंसं माझं काम होतं. तेव्हाच आता श्रीनिवास जेव्हा जयंतला तिथे बघतात तेव्हा तर ते चकित होतात. आणि जयंतराव तुम्ही इथे म्हणजे तुमचा मी सासरा आहे आणि तुम्ही म्हणून माझ्यासाठी हे काम देत आहात ना असंही श्रीनिवास बोलत असतात. तेव्हा मात्र नाही असं काही नाही, तुमचा काहीतरी बाबा गैरसमज होतोय, तुमचं कामच तितकं भारी आहे तर काय. मग आता माझ्या कंपनीसोबत तुम्हाला ही डील करायची आहे. सोबतच ना तो आता काही गोष्टी सांगतो आणि तुम्ही हे पूर्णपणे पेपर वाचून घ्या ॲग्रीमेंटचे असंही सांगतो. श्रीनिवासांचा संपतवर पूर्ण विश्वास, तुमच्यावर विश्वास आहे, काय पेपर वाचायचे असंही आता ते म्हणत असतात. पण तेच आता श्रीनिवासांना जयंत मागे लागतो आणि पेपर वाचून घ्या असा हट्टच ठेवतो. मग आता श्रीनिवास ते पेपर वाचतात, मग त्या पेपरवर सह्या करतात. पेपरवर सह्या करून झाल्यानंतर ना दुसरीकडे आता श्रीनिवास म्हणत असतात की मला ना तुमचे हे सगळे पॉईंट्स आवडलेत. पण तेव्हाच ना जयंत त्यांना म्हणतो की तुम्हाला एक गोष्ट सांगायची, आपल्यामध्ये जे काही हे ठरलेलं आहे डील याबद्दल ना कोणालाही काहीच कळायला नको, घरातही नाही, म्हणजे आपल्यामध्येच हे राहू दे. तुमची प्रोग्रेस मला आवडते. मग मुद्दामून जयंतने ही चाल खेळलेली असते, कारण त्याला आता जानूपासून वेगळं व्हायचं नव्हतं. म्हणूनच तर आता तो त्याच्या वडिलांसोबत बिझनेस टाकायचा विचार करत होता. दुसरीकडे जानू जी आहे ती म्हणत असते की चला आता आपण वेगळे आहोत, मोकळे आहोत. तर ती पेनड्राईव्ह बघत असते. पेनड्राईव्ह जिथे तिने ठेवलेला असतो पण तिथला आता पेनड्राईव्ह गायब झालेला असतो. तो नक्कीच पेनड्राईव्ह जयंतने नेला असेल, कारण का तिथे 2 पेनड्राईव्ह होते. आणि तेव्हाच आता तिला आता डाऊट येतो की हा पेनड्राईव्ह गेला आहे कुठे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.